यानंतर बातमी बजेट संदर्भातली आहे। मोठमोठ्या घोषणा हेडलाईन्स या बजेटने दिल्या नसल्या तरी देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांचा, जागतिक अस्थिरतेचा सामना करण्याची तयारी या बजेटमध्ये दिसते। मॅन्युफॅक्चरिंग, लघु आणि मध्यम उद्योग, इन्फ्रा, आर्थिक स्थैर्य डोळ्यांसमोर ठेवून अर्थमंत्र्यांनी हे बजेट सादर केल्याचं सांगितलं जातंय। पण बजेटबाबत मात्र संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत। बघूया त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण देशाचं लक्ष असलेलं बजेट आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलं। यामध्ये करदात्यांना कुठला दिलासा मिळणार का, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स कमी होणार का, अशा अनेक अपेक्षा होत्या। पण याबाबत कुठलीही घोषणा बजेटमध्ये करण्यात आलेली नाहीये। तरी सुद्धा गेल्या वर्षीचीच कररचना कायम ठेवल्यानं इन्कम टॅक्समध्ये कुठलाही बदल करण्यात आला नाहीये। पण त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या घोषणा या बजेटमधून करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे देशाच्या विकासाची चक्र वेगाने फिरणार असं सरकारनं म्हटलंय। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवव्यांदा सादर केलेल्या या अर्थसंकल्पात कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा आहेत त्या पाहूयात। तर पुढील आर्थिक वर्षासाठी 12.2 लाख कोटींचा भांडवली खर्च म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर निश्चित करण्यात आलाय। यामधून देशभरात पायाभूत सुविधांची उभारणी केली जाईल। केरळ, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेशला रेअर अर्थ मिनरलसाठी एक कॉरिडॉर तयार केला जाईल। यामुळे खनिज समृद्ध राज्यांना फायदा होईल। देशात मोठं टेक्सटाईल पार्क उभारलं जाणार। 10,000 कोटींचा खर्च करून बायोफार्मा हब उभारलं जाणार। सेमीकंडक्टर निर्मितीसाठी 40,000 कोटींची तरतूद। मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग बनवण्यासाठी 40,000 कोटींची तरतूद। ईशान्येकडील 5 राज्यांमध्ये बौद्ध सर्किट तयार केलं जाणार। आयुर्वेदिक उत्पादनं निर्यात केली जाणार। 3 नवीन एम्स सुद्धा उभारले जाणार। लघु मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींची तरतूद। मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बांधणार। विमानाचे सुटे भाग बनवण्यासाठी आयात साहित्य आता संपूर्ण करमुक्त असेल। कर्करोगाच्या 17 औषधांवर सीमा शुल्कात सूट असेल। मायक्रोवेव्ह ओव्हनसाठीच्या आयात सुट्या भागांना करातून सूट देण्यात आली आहे। मोटार अपघात दाव्याच्या रकमेला आयकरातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। फ्युचर ऑप्शनसाठीच्या एसटीटी मध्ये 0.02 वरून 0.05% वाढ करण्यात आली आहे। 1 कोटींपर्यंतच्या अघोषित मालमत्तेसाठी आता शिक्षा नाही आहे, तर फक्त दंड ठोठावला जाईल। कर चोरीच्या छोट्या प्रकरणांमध्ये आता फक्त दंड होणार आहे। नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। तर या होत्या बजेटमधल्या महत्त्वाच्या घोषणा। या बजेटनुसार काय स्वस्त आणि काय महाग होणार ते बघूया। सुरुवातीला काय स्वस्त होणार ते पाहूयात। कॅन्सरची औषधं, मधुमेहाची औषधं, कपडे, क्रीडा साहित्य, मोबाईल फोन, ईव्ही बॅटरी, सौर पॅनल, सीएनजी, वैद्यकीय उपकरणं, एलसीडी, एलईडी, भारतात बनवलेले कपडे, ईव्ही वाहनं, मोटरसायकल, फ्रोझन मासे, ईव्ही लिथियम बॅटरी, वैद्यकीय उपकरणं, लिथियम आयन बॅटरी आणि अपघात विमा स्वस्त होणार आहे। तर सिगारेट, वैद्यकीय उपकरणं, दारू, भंगार आणि खनिज या गोष्टी महागणार आहेत। आर्थिक विकास वाढवणं आणि टिकवणं, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत देशाच्या विकासात त्यांना भागीदार करणं आणि सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणं, या 3 गोष्टी अर्थसंकल्प सादर करताना डोळ्यासमोर ठेवल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। पंतप्रधान मोदींनी या बजेटचं स्वागत केलं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळालं ते सांगितलं। ये बजट वर्तमान के सपनों को साकार करता है और भारत के उज्जवल भविष्य की नींव को सशक्त करता है। ये बजट 2047 के विकसित भारत की हमारी ऊंची उड़ान का मजबूत आधार है। कॉरिडॉर्स हे घोषित करण्यात आलेले आहेत उद्योगाच्या बाबतीत। त्यामध्ये महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा हा होऊ शकेल।
कारण ती इकोसिस्टीम ऑलरेडी आपल्याकडे आहे. त्यामुळे चॅलेंज मोडमध्ये पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा फायदा घेऊ शकू. अनेक वर्षाची जी मागणी होती मुंबई पुणे हायस्पीड कॉरिडॉर, त्याची घोषणा झाली आहे. पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे त्याला त्याचा एक मोठा फायदा आणि मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल. अशा प्रकारचा एक हायस्पीड कॉरिडॉर हा होतोय. तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र बजेटवर टीका केली आहे. महाराष्ट्राचा मत सुद्धा या बजेटमध्ये नाही असं विरोधकांनी म्हटलंय. जे घोषणाचा पाऊस म्हणतायत तो घोषणाचा पाऊस आहे. महाराष्ट्राचा म सुद्धा या बजेटमध्ये नाही. फक्त आणि फक्त जे निवडणुका ज्या काही राज्यात राहतील त्या राज्यांच्या केंद्रित असं बजेट आहे. मग नारळा म्हणजे जिकडे जिकडे निवडणुका आहेत त्या त्या राज्याच्या संदर्भात हे बजेट आपल्याला पाहायला मिळेल. बाबतीत जी काही घोषणा केली जाते त्याचं उत्पन्न दुप्पट करू, त्यांना सक्षम करू, पण या बजेटमध्ये कुठलाही शेतकऱ्यांच्या विषयीचा ना खताच्या बाबतीत आहे, ना बियाण्याच्या बाबतीत आहे, ना कुठल्या बाबतीत त्यांची हे आहे. आपल्या सर्वांना या निमित्तानं मी विचारतो नक्की तुम्हाला काय मिळाले सांगू शकाल का कोणी? म्हणजे अक्षरशः भजन गातात तसं ते अर्थसंकल्प सादर केला जातो. त्या अर्थसंकल्पामध्ये आशादायी काय आहे हा खरा प्रश्न आहे. तर मला सुरुवात तर करावी झाली ना, तुम्ही फास्ट कॉरिडॉरवर जे करताय ते ऑलरेडी सुरू आहे ना, नवीन काय करताय त्याच्यामध्ये? प्रश्न असा आहे त्यातून आजही मुंबईतलं ट्रॅफिक जाम संपलंय का? लोणावळ्याला येणाऱ्याचं ट्रॅफिक जाम संपलंय का? पुण्याला जाण्याचं तुम्ही पुण्याचा उल्लेख केलाय म्हणून सांगतो मी. तासन तास पुण्याला घाटांमध्ये अजूनही डोकं अडकून आहेत. पहिलं एकीकडे विरोधकांनी बडा समाचार घेतला असताना अर्थतज्ञांनी मात्र हे एकदम लोकप्रिय घोषणांचं बजेट नसलं तरी ते सक्सेसफुल बजेट असल्याचं म्हटलंय. हे जे बजेट आहे हे सुधारणांचं बजेट आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की कुठल्याही निवडणुका किंवा कुठल्याही राजकीय हेतूने प्रेरित नसलेलं हे बजेट आहे. आणि त्यामुळे मुख्यतः जे आत्ता देशापुढील जे चॅलेंजेस आहेत, जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने हे बजेट मांडलं गेलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टर्स त्यांनी हायलाईट केले आहेत. त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही फॉरेन सेक्टर आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे, एक्सपोर्ट इम्पोर्टच्या बऱ्याच रिफॉर्म्स त्यांनी केल्यात. बऱ्याच ड्रग्जवरती इम्पोर्ट ड्युटी कमी केल्या आहेत, बऱ्याच वस्तूंवरती एक्सपोर्ट ड्युटीज कमी केल्यात. आणि त्यामुळे त्यांनी एक्सटर्नल सेक्टरला फोकस ठेवून हे बजेटमध्ये बऱ्यापैकी फोकस देण्यात आला. तर रोजगार निर्मिती हा या संपूर्ण बजेटचा एक फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त स्टेबिलिटीच्या दृष्टीने याचं मूळ कारण असं आहे की जगभर जी अनिश्चितता पसरलेली आहे, त्यामध्ये टॅरिफ वॉर आहे, ऑइल प्राइसेस आहे, रुपयाचं अवमूल्यन आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे बजेट बनवल्याचं दिसतं आहे. यामध्ये कुठल्याही पॉप्युलर घोषणा करण्यात आलेली नाही त्याचं. आणि मला त्याच्यामुळे असं वाटतं की हे बजेट त्या अर्थाने तसं सक्सेसफुल बजेट आहे. जरी हे पॉप्युलिस्ट बजेट नसलं तरी देशाच्या आर्थिक स्थितीला डेफिनेटली हे मजबूत करणारं बजेट आहे. जेव्हा कॅपिटल एक्सपेंडिचर वाढेल तेव्हा जेव्हा फिस्कल कन्सॉलिडेशन राहील, जेव्हा इन्फ्लेशन अंडर कंट्रोल राहील, तेव्हा आज नाही उद्या या शेअर मार्केटला त्याचा फायदा होईलच आहे. आणि फॉरेन इन्व्हेस्टर जेव्हा परत येतील तेव्हा पुन्हा आपलं इकॉनॉमीच्या स्ट्रेंथमुळे स्टॉक मार्केट वर जाईल. तो येस हे शॉर्ट टर्म निगेटिव्ह डेफिनेटली आहे स्टॉक मार्केटसाठी, बट ओव्हरऑल बजेट फॉर द इकॉनॉमी, फॉर द कंट्री व्हेरी गुड. इवन फॉर द स्टॉक मार्केट लॉंग टर्म बजेट चांगलंच आहे. दुसरीकडे बजेटमध्ये संरक्षण आणि रेल्वे याबद्दल कुठलीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाहीये. एकंदरीत काय तर यंदाच्या बजेटबद्दल संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. जगातली स्थिती सध्या आव्हानात्मक आहे. परकीय गंगाजळी, गुंतवणूक सातत्यानं कमी होते आहे. त्यातच अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे अनेक उद्योगांचं कंबरडं मोडलं. त्यावर मलमपट्टीचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून करण्यात आलाय. आता यातून अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळते का हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.